सर्वत्र नवीन वर्ष आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतं। मात्र येवला तालुक्यातील आपण मुखेड गावात आलेलो आहोत। या ठिकाणी आजोबा व नातवांनी आगळा वेगळा असा नवीन वर्ष साजरा केलेला आहे। आपण बघितलं त्या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून हा नवीन वर्ष साजरा करताय। आपल्या सोबतच हेच आजोबा आहेत, रामदास पाबळे। काय सांगाल अण्णा, आगळा वेगळा नवीन वर्ष साजरा करताय? तर मी प्रथम असं सांगेल की माझा नातू श्रेयश प्रकाश पाबळे याचा वाढदिवस होता। तर त्यांनी सांगितलं की बाबा माझ्या वाढदिवसानिमित्त असं काही एक ठरवा की मला शालेय साहित्य मुलांना वाटायचं आहे। तर शाळेत जे शिक्षण घेणारे जे मुलं असतात त्यांना बऱ्याच गोष्टीची उणीव असते। तर मला ती उणीव भरून काढण्यासाठी हे नवीन वर्ष 2026 आम्ही निवडलं आणि त्यात हा उपक्रम हाती घेतला आणि तो आज या मुखेड गावी पूर्ण करत आहोत। आपल्यासोबत हाच नातो आहे। काय सांगाल, काय सांगतो नवीन वर्ष आजोबा आणि वेगळ्या पद्धतीने साजरा करताय, कसं वाटतं? अतिशय मला खूप चांगलं वाटतंय आणि मला गर्व वाटतंय की माझे आजोबा रामदास अण्णा पाबळे तर आज आम्ही ग्रामीण भागातील जवळ सर्व शाळांना आम्ही हे शालेय साहित्य वाटप करत आहोत। तर इथे आपण बघू शकता जिल्हा परिषद मध्ये गोरगरिबांचेच लेकरं इथे शिकले जातात आणि आमचं ध्येय एकच आहे की जिल्हा परिषद शाळांमधली विद्यार्थ्यांची संख्या ही वाढली पाहिजे, हाच आमचं ध्येय। एकूणच बघितलं तर अनेक ठिकाणी नववर्ष हे फटाके तसेच अनावश्यक खर्च करून साजरा केला जातो। मात्र या ग्रामीण भागातील आजोबा व नातवाने हे नवीन वर्ष आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरे करून एक प्रकारे शिक्षणाची जनजागृतीच केली आहे। नरेंद्र बाटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।